आणि यानंतरची बातमी आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची आणि महायुतीची। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे जागा वाटप लगेचच होईल असं भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी गुरुवारी खरं तर सांगितलेलं आहे। मात्र ते तसं अगदी तसंच होईल असं सहज दिसत नाहीये, कारण आता एक नवीन तिढा निर्माण झालाय। मागच्या वेळेस जेव्हा बीएमसीच्या निवडणुका झाल्या होत्या 2017 मध्ये, त्यावेळेस अविभाजित असलेल्या शिवसेनेनं 84 जागा मुंबई महानगरपालिकेमध्ये जिंकल्या होत्या। आता त्या सगळ्या 84 जागा आपल्याला मिळाव्यात अशी मागणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची आहे। पण या सगळ्या जागा द्यायला भाजप तयार नाहीये असं कळतंय। आता या जागांवर भाजपचा अगदी कमी फरकाने पराभव झाला होता, त्यातल्या काही जागा सुद्धा भाजप मागतंय। त्यामुळे आता शिवसेना आणि भाजप किती जागा घेणार हे महत्त्वाचं ठरले, कारण त्यावरच जागा वाटप कधी पूर्ण होणार ते ठरेल। मतदानाला आता 25 दिवस उरलेत। 15 जानेवारीला मतदान आहे, त्यामुळे प्रचाराला फारसा वेळ मिळणार नाहीये। आणि नाशिकच्या राजकारणामध्ये एक मोठी घडामोड घडली आहे, कारण महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेशी युती करायला स्थानिक नेते तयार नाहीयेत। तसा अहवालच नाशिक शहराध्यक्षांनी पक्षश्रेष्ठींकडे दिलाय। आणि मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपची टीम सज्ज झाली आहे। भाजपकडून 20 जणांच्या निवडणूक समितीची घोषणा करण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार अतुल भातखळकर यांचा या समितीमध्ये समावेश आहे। आणि कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी 11 वाजता हा प्रवेश होईल। ऐन महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाला भाजपने मोठा धक्का दिलाय।